अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा पाचपाकडी येथे उत्साहात साजरा करण्यात येत आहे। यानिमित्त 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 31 मार्च रोजी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन असून श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने मंडळाचे संस्थापक कैलासवासी अनिल बोराडे यांच्या प्रेरणेने ठाण्यातील पाचपाकडी नामदेववाडी येथील साई दर्शन सोसायटीमध्ये असलेल्या स्वामी समर्थ मठामध्ये मोठ्या उत्साहात हा प्रकट दिन साजरा करण्यात येतोय। 3 दिवस विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रधान मंडळ स्थापना, गणेश पूजन, सायंकाळी स्वामी समर्थ भजन मंडळ, सुस्वर भजनाचा कार्यक्रम येथे संपन्न होणार आहे। तसेच भूपाळी श्रींच्या मूर्तीवरती अभिषेक, स्वामी चरित्र वाचन, स्वामी जप, स्वामी याग पूर्णाहुती, सामुदायिक हरिपाठ यांसह अनेक धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। त्याचबरोबर सहभागी होणाऱ्या भाविकांना या ठिकाणी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद भंडारा देखील आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्षा संगीता बोराडे यांनी केलं आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता यावेळी मठाचे अध्यक्ष संगीता बोराडे, कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, सचिव प्रदीप बैकर, खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, उपाध्यक्ष अपूर्वा वाघ, उपसचिव गणेश बनोटे, उपखजिनदार संतोष केंद्रे, गुरुदत्त तावडे गुरुजी यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। आता ह्या मठाला खरं म्हटलं तर 15 वर्ष झाले। तर आमचे मिस्टर म्हणजे अनिल बोर्डे यांनी हा स्थापन केलेला आहे। संस्था होते पण ते आता हयात नाही, म्हणजे गेल्या वर्षी ते झाले। कशा प्रकारे इथे धार्मिक कार्यक्रम हा प्रकट तर धार्मिक कार्यक्रम इथं होतात, म्हणजे आता स्वामी जयंती झाली, दत्त जयंती झाली, परत महाशिवरात्र, अशा प्रकारचे कार्यक्रम होतात इथं। आज प्रकट दिनानिमित्त सकाळपासून काय काय कार्यक्रम आहे? आज सकाळी प्रकट दिनानिमित्त सकाळी अभिषेक झाला, सार्वजनिक पोथी वाचन झालं, जप झाला आणि होम हवन झालं आणि आता महाप्रसाद केला आम्ही। अशा प्रकारे आम्ही स्वामी जयंती साजरी करतो। संध्याकाळी आणि उद्या काय कार्यक्रम आहे? संध्याकाळी आमचे आता भजन कीर्तन आणि हे सगळं आमचं होणार आणि नंतर आमचे सेवेकरी आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार। हे जे आपल्याला डोनेट देतो किंवा काय देतो आपण त्याचा ते सत्कार करतो आम्ही। स्वामींच्या चरणी काय प्रार्थना करा? स्वामीच्या सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं सुख म्हणजे मंगल हो, हा सगळ्यांना आशीर्वाद चांगला मिळावा, स्वामींचा हीच इच्छा।